श्री देवी शारदा, श्री देव गणेश, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, समर्थ श्री रामदास स्वामी, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादाने आजपासून 13 दिवस आपण ज्या नेहमी आरत्या म्हणतो, आरती अनेक वचन चालतं, आरत्या लोकांना समजण्यासाठी करावं लागतं, पण हरकत नाही. आरत्यांवर आपण आर्तचिंतन करणार आहोत. सहचिंतन तर असणारच आहे, पण आर्त म्हणजे अगदी आर्त भावनेनं आतून आलेलं असं चिंतन आहे. एका बाजूने ते आर्तचिंतन आहे, तर दुसऱ्या बाजूने ते आत्मचिंतन सुद्धा आहे. साध्या साध्या म्हणणाऱ्या आरत्यात किती भाव दडलेला असतो, पण हे केव्हा कळेल आपल्याला? एखाद्या वस्तूचं किंवा व्यक्तीचं महात्म्य कळावं म्हणून सुरुवातीला भाषणाच्या प्रवचनाच्या आरंभी त्याचा परिचय करून दिला जातो की जी व्यक्ती आता तुमच्या समोर बोलणार आहे तिचा अनुभव काय आहे आणि तिचा अधिकार काय आहे. एक प्रसंगाची सुरुवात करूया. ज्यावेळी आपल्यापैकी अनेकांच्याकडे वाहनं नव्हती, त्या काळातला हा प्रसंग आहे. त्यावेळेला गोवा पाहायला जायचं आपल्या पाहुण्यांना घेऊन, तर गोव्याच्या सरकारी बसनंच जावं लागायचं आणि मग त्यांची मंदिराची म्हणून एक ट्रीप असायची. तर एक तरुण आपल्या अमेरिकेतल्या मित्रांना घेऊन गोवा दर्शनाला निघालेला आहे आणि त्यावेळेला मंदिर दर्शन, ज्यावेळेला मंदिराची गाडी जात 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 गोमंतक बालाजी नावाचं एक बालाजीचं स्थान आहे, तिरुपती बालाजी सारखंच आहे, तीच पद्मावती देवी वगैरे सुंदर, बाजूला सुंदर गर्द झाडी वगैरे आहे. आणि हा उतरल्याबरोबर वाटेत जी तुळशीची पानं पडलेली होती ती उचलायला सुरुवात केली. त्या अमेरिकन मित्रांनी विचारलं, व्हाय आर यू पिकिंग दोज लीव्स वेन देर आर सो मेनी लीव्स विच यू कॅन प्लक? तुला कितीतरी पानं इथे तोडायला आहेत ना, हे खाली पडलेली पानं तू का वेचतोयस? त्यावेळेला म्हणलं, ही खाली पडलेली पानं नाही, त्याला मी निर्माल्य म्हणतो. निर्माल्य म्हणजे मालिन आवाज, त्याच्यातला सुगंध गेलेला आहे पण त्याच्यातलं पावित्र्य उरलेलं आहे. जी आत्ता देवाच्या मूर्तीवर होती, देवाच्या पायाशी होती, ती जर वाटेत पडलेली असतील तर माझ्याकडून किंवा इतरांच्याकडून तोडवली जाईल नये, म्हणून आय एम पिकिंग देम अप. देवर प्लक्ड बिफोर, म्हणजे आत्ता मी इथून पिक करतो, पण त्याच्या आधी ती तोडलीच होती ना पानं, ती तोडूनच वाहिलेली होती ना. आणि मग त्यांनी त्याला विष्णूची गोष्ट सांगितली, त्याच्या अवताराच्या गोष्टी सांगितल्या. ते म्हणाले, इज इट सो? व्हॉट ग्रेट! हा ग्रेटनेस आहे ना, त्याला महात्म्य म्हणतात. आणि महत्व म्हणजे इम्पॉर्टन्स, हा प्रपंचातला शब्द आहे महत्व, पण महात्म्य हा अध्यात्मातला शब्द आहे. मग गाडी, त्यांना आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, सगळीकडे सगळ्या झाडांवर, तो म्हणाला जवळजवळ सगळ्या झाडांवर, जवळजवळ सगळ्या प्राण्यांवर आम्ही देवत्वाची दिव्यत्वाची स्थापना केलेली आहे. आणि दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती, म्हणजे आमचे कर सतत जुळलेलेच असले पाहिजेत. सर्वत्र माम नमस्कुरु, सदा सर्वदा मला नमस्कार कर. आज आपण करत नाही, असाच केला पाहिजे असं नाही, मनातल्या मनात. कारण का? आपल्याला दिव्यत्वाची प्रचिती येत नाही. दिव्यत्वाची प्रचिती आली की आपोआप हात जोडले जातात, सांगावं लागत नाही. मग गाडी पुढे निघाली आणि मंगेशाच्या देवळात आली. मंगेशाच्या देवळात त्यावेळेला असा जाणारा रस्ता नव्हता, ती कमान होती, कमानीतून खूप अंतर चालत जावं लागायचं. आता हा जो भारतीय आहे तो खाली वाकून वाटेत पडलेली बेलाची पानं उचलायला लागला. तो म्हणाला, व्हाय आर यू पिकिंग दीज लिव्स नाव? तो म्हणतो की आपण ज्या देवाला निघालेलो आहे त्याच्या चरित्रात, त्याच्या पराक्रमात ह्याचा खूप मोठा भाग आहे. म्हणून त्यांनी त्यात अंतर्दाह झाला विष पिऊन. त्यावेळेला बेलाची पानं सुद्धा वापरली गेली, पण बेलाची पानं त्रिशूळ, त्रिपुंड्र ह्याचं प्रतीक आहे. त्रिपुंड्र म्हणजे 3 रेघा, त्रिशूल म्हणजे 3 टोकं, आणि बेलाची पानं म्हणजे 3 संयुक्त पान आहे. हे 3 का? तिघांचा जो स्वामी आहे ना तो 4थ्या अवस्थेतच असला पाहिजे. आपण गणपतीच्या वेळेला ते बघणार आहोत, मागेही बघितलंय, पण लक्षात घ्या. म्हणून ह्याला महत्व आहे. दे आर नॉट ऑर्डिनरी लिव्स.
आणि नंतर तो करत त्यांनी उचलायला मदत केली. खरंच आहे ना, कारण एवढा जर मोठा आहे हा देव, देवांचा देव महादेव, देव राणा योगी राणा आदिदेव, हे सांगितल्यानंतर ते म्हणाले आम्ही उचलतो. त्याच्यानंतर गाडी तिथून निघाली आणि फार्मागुडीचा जो गोपाळ गणेश म्हणतो आपण, त्या गणपतीच्या मंदिरात आली. तिथे हा वाकून दुर्वा उचलायला लागल्या. तो म्हणतो की आता मात्र कमाल झाली, हा तू गवत का उचलतोयस, इतकं गवत बाजूला वाढलेलं आहे, हे मधलं पडलेलं गवत का उचलतोय. इट इज नॉट ग्रास, इट वॉज ग्रास. ती हिरवळ होती, हरियाली होती, गवत होतं. पण ज्या वेळेला ते वाहिलं गेलं, माथ्यावर चढवलं गेलं किंवा पायाशी अर्पण केलं गेलं गणपतीच्या, ज्याचं दर्शन आपण आत्ता घेतोय, त्यावेळेला त्या दुर्वा बनल्या, दुर्वांकुर बनलं. प्रत्येक पान गवताचं हे दुर्वांकुर बनलं, बेलाचं पान हे बिल्वदल बनलं, आणि तुळशीचं पान हे हरिप्रिया किंवा विष्णुप्रिया बनली. हा भावाचा विषय आहे. आणि भाव तेव्हाच निर्माण होतो जेव्हा आपल्याला महात्म्य कळतं. आपण आरतीतला आर्त चिंतन म्हणजे आर्त भाव व्यक्त करणार. आर्त म्हणजे एका बाजूनी दुःखही आहे. विश्वाचे आर्त उतरले माझ्या मना, म्हणजे सगळ्या विश्वाचं दुःख तुम्ही माझ्या मनात पाहून घ्या. हे केवढं आहे. एक प्रसंग आज वाचला की विवेकानंद बसलेले आहेत आणि त्यांचे 2 गुरुबंधू आले, आणि आल्यानंतर त्यांना पाहिल्यानंतर यांच्यात एवढा भाव जागा झाला. तुम्हाला काय वाटतं की माझं हे इन्फिनिटीपर्यंत विशाल झालेलं आहे माझं मन, माझं हृदय हे असंच फक्त हे करणार, उघडझाप करणार आतलं इंद्रिय नाही राहिलेलं. विश्वाला मी त्या कवेत घेतलेलं आहे, आणि तुम्ही सुद्धा यू आर माय चिल्ड्रन, माझी मुलं आहात तुम्ही. आणि म्हणून त्यांच्या डोळ्यातून जो भाव यायला लागला, त्यावेळेला ते 2 जण म्हणाले हा भाव आपला का नाही जागा होत. आपणही शिवाची उपासना करतो, आपणही गणेशाची उपासना करतो, आपणही मा देवी सरस्वती आणि शारदा माता सगळ्यांची उपासना करतो, पण हा भाव का आपल्यात येत नाही. भाव आड यायला कुठे कुठे आपली बुद्धी, चिकित्सा आणि तर्क आपण जो करतो ना, ती तर्क बुद्धी आड येते. म्हणून मागे सहज सांगितलं होतं की विवेकानंद बरोबर असताना त्यावेळेला तो नरेंद्र विद्यार्थी होता कॉलेजचा, त्याला खूप प्रश्न असायचे, जिज्ञासा. पण हा उद्याचा आपला वारस आहे आणि आपल्यापेक्षा कार्य पुढे विकसित करणारा वारस आहे म्हणल्यानंतर त्याचं शिक्षण निरनिराळ्या प्रकाराने केलं. त्याने स्पर्शातून केलं, कृतीतून केलं, आणि शब्दातून तर केलंच केलं. म्हणून चालत असताना ते मध्ये थांबायचे आणि डोक्यात जोरात अशी थापट मारून किंवा चापट मारून म्हणायचे, हे कालीमाते, तुझ्या हातात एवढी शस्त्र आहेत, ते वज्र आहे ना, वज्र फेक ना माझ्या बुद्धीवर, जाळून टाक माझी बुद्धी. जोपर्यंत बुद्धी जळणार नाही तोपर्यंत मी तुला शरण येऊ शकणार नाही आणि मी तुझा होऊ शकणार नाही. तुम्हाला बुद्धी जळली तर हे सांगणारी बुद्धीच आहे ना, हे सांगणारी बुद्धीच आहे. म्हणजे माझी देहबुद्धी, मी तुझ्यापासून दुसरा कोणीतरी आहे, ही बुद्धी जळून टाक आणि शुद्ध बुद्धी, सद्बुद्धी तिचा उदय होऊ दे ना. पण सत्यबुद्धी, सद्बुद्धी, शिवबुद्धी आणि सुंदर बुद्धी, सतबुद्धी, चित्तबुद्धी, आनंद बुद्धी तिचा विकास होऊ दे की. पण तिचा विकास होण्याच्या आड सुद्धा ही देहबुद्धी आहे, ते मी कोणीतरी आहे, मार तू वज्र आणि हे करून टाक, जाळून टाक ती बुद्धी. हे शिक्षण होतं त्यांचं. तसं आपण एखाद्या गोष्टीचं महात्म्य जर कळलं, आरती उदाहरणार्थ, आपल्या बाबतीत अति तेथे माती किंवा अति परिचयात अवज्ञा नावाची एक म्हण आहे. म्हणजे काय की अति परिचय झाला ना की त्याचं महत्वच आपल्याला कळेन असं होतं. आईला बघा ना, आईला काय महत्व असतं, तसं बघितलं तर तिचं महात्म्य मोठं आहे कुटुंबाच्या दृष्टीने. ती कुटुंबाचं केंद्र आहे. केंद्र म्हणजे सेंटर नाही तर न्यूक्लियस आहे, चैतन्याचं केंद्र आहे ते. आणि असं असताना सुद्धा तिला काही महत्व दिलं जात नाही, तिला गृहीत धरलं जातं वगैरे. राष्ट्रगीत आपलं आपण म्हणतो, अनेकदा म्हणतो, रोज म्हणतो, पण राष्ट्रगीत आम्ही कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला, अर्थ कुणालाही माहीत नाही आहे, आणि हे कोणत्या भाषेत आहे दे वर नॉट शुअर. कुणी म्हटलं हिंदीत आहे, कुणी म्हटलं संस्कृतमध्ये आहे, बंगालीत आहे, हे कुणाला कळलं नाही, कारण आम्ही विचारच केला नाही त्यावेळेला. पंजाब, सिंध, गुजरात, व्हेअर इज दिस सिंध. ते म्हणाले पार्ट ऑफ इंडिया. म्हणलं आहे का सध्या? सिंधू नदी आपल्या याच्यात सुरुवातीला थोडी वाहते आणि नंतर दुसऱ्या देशातून वाहते. म्हणून कळला पाहिजे अर्थ, आणि मग आर्त चिंतन व्हायला लागतं.
एक सहज तुम्हाला सांगतो, ज्यावेळेला स्वातंत्र्यवीर सावरकरांमध्ये म्हणतात की माझी रक्षा गंगेत तुम्हाला विसर्जित करायची असेल तर तुमच्यापुरती करा, पण माझी रक्षा सिंधूत टाका, ज्यावेळेला सिंधू नदी पूर्णपणे भारतातून व्हायला लागेल. म्हणजे अखंड भारताचं ते स्वप्न आहे, ते स्वप्न अशा दृष्टीने जर पुरं झालं, आता त्या दृष्टीने वाटचाल चालू आहे की काय आपल्याला काही कळत नाहीये. इतकी स्फोटक परिस्थिती सध्या आहे. आणि अशा याच्यात गणेशाची आरती पाहणं, गणेशाची उपासना करणं हे फार महत्वाचं आहे. कारण हे सगळीचकडून विघ्न आलंय की हो. करोना नावाचं केवढं विघ्न आहे, हे मानवाच्या इतिहासात कुणी कल्पनाही केली नसेल. आणि लोकांनी कादंबऱ्या लिहिल्या होत्या 100 वर्ष आधी की जर्नी टू द मून, अराउंड द वर्ल्ड इन 80 days, or so many leagues to the center of the earth or the bottom of the seas. ही पुस्तकं लिहिली होती ज्यावेळेला त्यापैकी कुठलंही ज्ञान नव्हतं किंवा संशोधन झालं नव्हतं. अशा प्रकारचा एखादा विषाणू जगाला येईल, जगाचा नाश करेल, जलप्रलय होईल, इथपर्यंत केलेलं आहे वर्णन. पण सगळ्या सिस्टम्स जगातला पॉलिटिकल सिस्टम अस्थिर करून टाकेल. राजकीय व्यवस्था, अर्थव्यवस्था तर एवढा आघात करेल की उभं राहणं, कुटुंब व्यवस्था याच्यावर कदाचित चांगलाही परिणाम होईल. पण हे कोणीही कल्पना केलेले नव्हते. मग अशा परिस्थितीत सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी, हे लक्षात ठेवा. ही पहिलीच ओळ आपल्याला काय सांगून जाते. आज आपण पहिल्यांदा गणपतीची निवडली, यात काही विशेष नाही, कारण अग्रपूजेचा मान गणेशाचाच असतो. पण आज मुद्दामून निवडायचं कारण काय, आज संकष्टी आहे. संकष्टी पावावे का संकटी पावावे निर्वाणी रक्षावे, लोक विचारतात. खरं संकष्टी आणि संकटी त्या दोन्हींचा अर्थ संकटच आहे. पण संकष्टी नावाचं व्रत आपण करतो आणि पावावे म्हणजे देवा तू पाव असं म्हणतो. त्यामुळे लोकांना वाटतं की संकटी पावावे म्हणजे संकटात धावून ये, का संकष्टी पावावे मी हे जे संकष्टीचं व्रत करतोय किंवा करते तिथे मला तू पाव. तर संकष्टी नाही, संकष्टी म्हणलं तरी संकटच अर्थ आहे. आणि संकटात तू मला पाव, जे संकट दूर करण्यासाठी मी संकष्टी करते, लक्षात ठेवा. मग ते संकष्टी पावणच झालं ना. संकटात धावून आलास म्हणजे ज्याच्यासाठी मी करत होते तो पावलास, पोचलास. पण अनेक गमती घडतात. आजचा जो उपवास आहे ना, अनेक जण करतात आणि वाढत्या संख्येने करतात. उपवास करणं चांगली गोष्ट आहे, कारण इट इज सेल्फ डिसिप्लिन. पण बऱ्याच वेळेला काही लोक इतकी कडक संकष्टी करतात आणि चंद्रोदय झाला का वगैरे, चंद्र दिसतोय का वगैरे, चंद्रोदय झाला का वगैरे म्हणून कॅलेंडर्सनी चंद्रोदय छापायला सुरुवात केली. आणि सोलापूरचा निराळा आणि कोल्हापूरचा निराळा हेही छापायला सुरुवात केली. आजचा 9:51 आजचा चंद्रोदय आहे, म्हणून आजपासून ही माला सुरू करण्याचं धाडस केलं, कारण चंद्रोदय उशीर आहे. पण लोक एवढे आकांत करतात, घरात आल्यानंतर प्रत्येकाला सांगतात, एक गप्प बसा रे, सकाळपासून मी उपाशी आहे, कळलं नाही का तुम्हाला, एक किती ऐका माझं, सकाळपासून मी उपाशी आहे, सकाळपासून. म्हणजे एवढा आकांत की बाबा घरात आले ना की इमर्जन्सी नाही एमर्जन्सी सुरू होते, असं मुलांना वाटायचं संकष्टीच्या दिवशी. शेवटी एक तो मुलगा हुशार होता, तो म्हणाला की आपण काय करूया, चंद्रोदयाचं सुंदर व्हिडिओ फिल्मिंग करूया. आणि बाबा ऑफिसमधून घरी आले, आंघोळ केली की त्यांना ते दाखवूया, बाबा चंद्रोदय झाला, आधी जेवून घ्या. असला चंद्रोदय कशाला. त्यापेक्षा दासगणू महाराजांनी जे सांगितलेलं आहे ना, ते फक्त गणेशाच्या उपासनेलाच नाही तर कुठल्याही उपासनेला योग्य आहे, लक्षात ठेवा. फारच सुंदर आहे. संकष्टीचं रूपक आहे. दासगणू महाराज काय म्हणतात बघा. हा 21 अध्यायांचा गजानन महाराजांवर त्यांनी श्री गजानन विजय नावाचं चरित्र लिहिलंय. ते गजानन म्हणजे गणपतीच, म्हणून 21 अध्याय लिहिले. आणि यांनी काय सांग बघ, फार सुरेख आहे. हा 21 अध्यायांचा श्री गजानन विजय नावाचा नैवेद्य 21 मोदकांचा गजाननाशी अर्पाहो. म्हणजे ग्रंथाचं पारायण हेच मोदक तुम्ही अर्पण करा की हो. नुसते मोदक करणं वगैरे हा भाग सोपा आहे. आणि तुम्ही जर गणपतीला दगडूशेठ वगैरेकडे जर नेले तर तिच्यापेक्षा आपल्या मोदकांचा आकार चांगला आहे, नाही पण तिचे जास्त पांढरे दिसत आहेत, बहुतेक उकडीचे असतील, हाच विचार होतो की हो. म्हणजे मोदकावरच दृष्टी होते. मोदक या शब्दाचा अर्थ आहे मोदक करणारा, आनंद निर्माण करणारा. आणि जो दुःख हरण करतो आणि सुख आणतो तो अर्थातच आनंद निर्माण करणारा असतो. उघडच आहे. म्हणून विचार केला तर आपल्या लक्षात येईल की काय सांगतायत. हा 21 अध्यायांचा श्री गजानन विजय नावाचा नैवेद्य 21 मोदकांचा गजाननासी अर्पाहो वा किंवा हे अध्याय साचार माना 21 दुर्वांकुर. 21 हे दुर्वा वाहतो आपण जुडी, पारायण रूपे निरंतर व्हाव्या गजाननासी.
नेहमी पारायण करा. आणि हा 21 अध्याय झाला की 21 दुर्वा तुम्ही वाहिलाय किंवा 21 मोदक तुम्ही वाहिले. पण हे आम्हाला कसं आहे, हे कसं हे प्रत्यक्ष करणं सोपं आहे की नाही, हे असं कसं करायचं पुढे सांगितलेलं आहे. मग हे जर तुम्ही केला, सद्भाव जो मानवाचा, त्याच्या आधी आहे सद्भाव जो मानवाचा तोच दिवस चतुर्थीचा. चतुर्थीच्या दिवशी सगळ्या कटकटी, सगळ्या चिंता, काळजी यांनी मन व्यापलेलं असेल तर तो सद्भाव कसा सांगावा. आणि ज्यावेळेला सद्भाव मनात असेल, अगदी उचंबळून येत असेल, उर्मी लाटाच्या लाटा येत असतील चांगल्या भावनेच्या, तर ती चतुर्थी माना. चतुर्थीच्या दिवशी जर सद्भाव नसेल तर ती फक्त कॅलेंडर मधली तिथी आहे, पंचांगातली. पण एरवी जो सद्भाव असेल तर तुमच्या देवाची जी आहे, आम्ही नेहमीच म्हणतो आता तुम्हाला या वाक्याचा अर्थ कळेल की कोणत्याही गुरुवारी गुरुबद्दलचा पूर्ण भाव जागा झाला की ती गुरुपौर्णिमाच आहे. म्हणजे असे 52 गुरुवार झाले. कोणत्याही पौर्णिमेला गुरुबद्दलचा, लक्षात ठेवा, पौर्णिमेला गुरु हा गुरु सर्वश्रेष्ठ आहे हा भाव तयार झाला तरी ती गुरुपौर्णिमाच आहे. अशा 12 पौर्णिमा झाल्या. आणि शिवाय तुमची गुरुपौर्णिमा खास आहे. गुरुपौर्णिमा वर्षातून एकदा येते कशाला. गुरुभोवतीचा भाव पूर्ण चंद्रासारखा झाला पाहिजे किंवा पूर्ण भाव गुरुकडे वचून गुरु सर्वश्रेष्ठ वाटला पाहिजे. हाच चंद्रोदय, हीच गुरुपौर्णिमा, हीच एकादशी विठ्ठलाची. मी कुठल्याही देवाचा भक्त असेन, कुठल्याही देवाची आरती किंवा चरित्र वाचत असेन, हा भाव महत्वाचा आहे. सद्भाव जो मानवाचा तोच दिवस चतुर्थीचा. प्रेमरूपी चंद्राचा उदय झाला पाहिजे. प्रेमरूपी चंद्राचा उदय झाला पाहिजे. हे गणपतीच्या आरतीच्या दुसऱ्यात प्रेम आणि कृपा जयाची आहे ना. प्रेम नसेल तर कसली आरती सांगा बरं. आणि प्रेम नसेल तर ते कसलं जीवन. निष्प्रेव चिरंजीवन ते जगी दगडालाही मिळते. निष्प्रेम चिरंजीवन ते जगी दगडालाही मिळते. वर्षाव पडो मरणांचा. एक क्षण मला प्रेमाचा मिळाला, क्षण एक प्रेमाचा पुरे. मग वर्षाव घडो मरणांचा, मग पुढे. तसं जगण्यापेक्षा एकच क्षण जगलो. तो वृक्षाचं प्रेमगीत आहे. वृक्ष म्हणतो त्या विजेवर माझं प्रेम बसलेलं आहे. हे विजय एकदा येऊ दे ना माझ्याकडे, तुझे आपण आलिंगन देऊया. त्याला माहिती आहे की तिच्या आलिंगनात क्षण एक पुरे प्रेमाचा. वर्षाव पडो मरणांचा, मग पुढे. निष्प्रेम चिरंजीवन ते जगी दगडालाही मिळते. असा दगड आहे का आपला गणपती? नाही आहे ना. प्रेम आहे ना. म्हणून सांगितलेलं प्रेमरूपी चंद्राचा उदय झाला पाहिजे. आकाशातल्या चंद्राचा उदय, आता सध्याच्या दिवसात आकाश दिसतच नाही, ढगच दिसतात. या चंद्रोदय तुम्ही पंचांगाप्रमाणे जाणार आणि ते बरोबरही आहे. मग या ग्रंथाचे अक्षर जर सद्भाव जागा झाला, प्रेमरूपी चंद्राचा उदय झाला, मग या ग्रंथाचे अक्षर एक एक दुर्वांकुर. 21 अध्यायांच्या 21 दुर्वा कशाला. प्रत्येक अक्षर म्हणजे हजारो दुर्वा. जर तुमच्या मनात सद्भाव असेल आणि प्रेम असेल, श्रद्धा असेल, लक्षात ठेवा, आणि दुसऱ्याबद्दलची सेवाभाव असेल, तर एक एक दुर्वांकुर अर्थ शब्दांचा साचार. एक एक अक्षर हा दुर्वांकुर आहे आणि प्रत्येक शब्दाचा अर्थ हा मोदक आहे. म्हणजे तुम्ही हा 21 अध्यायांचा ग्रंथ वाचताना किती दुर्वा वाहिल्या, दुर्वांची लाखोली वाहिली आणि किती मोदक वाहिले. म्हणजे मला तरी वाटतं 21 नाही 2100 मोदक वाहिले असतील, 21,000 मोदक असतील, कारण शब्द आहेत 21,000. हा ग्रंथ केवळ चिंतामणी. ही आरती आपण आहे ना, रोज आरत्या ज्या बघणार आहोत, प्रत्येक आरती चिंतामणी म्हणजे चिंतिलेले. हा ग्रंथ केवळ चिंतामणी. चिंतिले फळ देईल जाणी. तुम्ही मनात चिंतन करा, ते फळ तुम्हाला मिळेल. पण केव्हा. दृढतर विश्वास असल्या मनी हे मात्र विसरू नये. नुसता दृढ विश्वास नाही, दृढतर विश्वास मनात असलं तर मात्र हा ग्रंथच तुम्हाला चिंतामणी. ही आरतीच आपल्याला चिंतामणी आहे. 350 वर्षापूर्वी ही आरती रामदासांनी रचली. रामदासांचं दैवत राम, पण त्यांनी अनेक देवतांच्या आरत्या रचल्या. कशासाठी? कारण त्यांना समाज एक आणायचा होता. त्यांच्या वाङ्मयात आपण गणेशाला घरातून काढून समाजात आणलं पाहिजे हा विचार आहे. लोकमान्य टिळकांनी मग त्याचं सार्वजनिकीकरण किंवा सार्वत्रिकरण केलं, पण हा विचार तिथे आहे. गणेश हा गणांचा देव आहे आणि गण म्हणजे गट. जन गण मन अधिनायक गणेशा. हे दुसरा कोणी अधिनायक म्हणजे राष्ट्रपतीही नाही आणि पंतप्रधानही नाही.
जन गण मन अधिनायक गणेशा असंच म्हणा तुम्ही. मग तुम्हाला कळेल की हा का एवढा देव सगळ्यांना लोकप्रिय झाला. बाकीच्या देवतांचे गट आहेत, पण गणेश काय सगळ्यांनाच लोकप्रिय आहे. सगळ्या पंथांच्या सुरुवातीला गणेशाची पूजा केली जाते. हे नारदांनी एकदा गणपतीला सांगितलं की अरे त्याचं काय अग्रपूजेचा मान आहे तुला. हा गेला लुटू 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 आपल्या आई वडिलांच्याकडे. तो विचारतो पार्वतीला की गणपतीची म्हणजे माझी पूजा तुम्ही जर करता गादी तर तुमच्या लग्नात मी कुठे होतो, मग कुणाची पूजा तुमच्या लग्नात केलीत. त्यावेळेला पार्वती म्हणली तुझ्या असल्या प्रश्नांची उत्तरं बाबांना जाऊन विचार. आणि शंकराकडे आला. शंकर हा ज्ञानाचा स्वामी आहे लक्षात ठेवा. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितले अरे किती चांगला प्रश्न आहे. आमच्या लग्नातही आम्ही गणपतीचीच पूजा केली होती लक्षात ठेवा. पण त्या गणपतीची ज्याचं नाव आम्ही तुला दिलं, ही इज गणपती, यू आर कॉल्ड गणपती, हे लक्षात ठेवा. पण तू आपल्या गुणांनी आपल्या पराक्रमाने त्या गणपतीसारखा होऊ शकतोस. तो गणपती जसा आत्ता आपण म्हणतो ना की स्वरूपही आहे आणि अरूपही आहे, त्याचं म्हणजे गुणही आहे आणि निर्गुणही आहे, स्थूलही आहे आणि सूक्ष्मही आहे. आणि दोन्ही वर्णन वाचायचे असतील तर अप्रतिम स्तोत्र म्हणजे कुठलं तर आपलं अथर्वशीर्ष. त्याच्या दोन्ही रूप गणपतीचे सांगितलेले आहे. एक रूप सांगितलेलं आहे निर्गुण रूप जर असेल तर त्यांनी काय सांगितलेलं आहे की त्वम मूलाधार स्थितोसी नित्यम, तो मूल आधार स्थित नित्य आहे. ही कल्पना आहे, हा आकार नाही आहे लक्षात ठेवा. किंवा त्वम गुणत्रयातीतः, त्वम अवस्थात्रयातीतः, त्वम देहत्रयातीतः, त्वम कालत्रयातीतः, हा निर्गुण गणेश आहे. आणि त्रयातीत म्हणजे बियॉन्ड 3, 4. आणि म्हणून गणपतीच्या उपासनेची आपण तिथी ही चतुर्थी नेमली. एरवी प्रत्येक गोष्ट त्याची ऑड आहे. 1 दिवस बसवा, 21 दिवस बसवा, 11 दिवस बसवा. ऑड आहे म्हणजे विघ्न आहे. इंग्लिशमध्ये ऑड या शब्दाचा अर्थ ऑड नंबर, विषम म्हणजे सुद्धा संकटच आहे लक्षात ठेवा. त्या संकटांचा हा स्वामी आहे. म्हणून त्याच्या उपासनेत 1, 3, 5, 7, 9, 11, 21 अशा विषम संख्येचा प्रयोग असतो किंवा आपण प्रघात आहे ती करण्यात. पण उपासनेची तिथी चतुर्थी आहे. ती का? ती त्याच्या अवस्थेची तिथी आहे लक्षात ठेवा. सगळे देव त्याच अवस्थेत असतात. पण आरंभ मध्य अंत, अंत झाल्यानंतर तो आहे, आरंभाच्या आधी तो आहे, मग मध्याच्या वेळेला तो असेलच की. म्हणून म्हणतात ना की फार सुंदर हे वर्णन आहे. चौथ्या अवस्थेचं वर्णन काय, चौथी अवस्था कुठली ते लक्षात घ्या. सर्वम जगदिदम लक्षात ठेवा. त्वत्तो जायते सर्वम जगदिदम त्वत्तस्तिष्ठति सर्वम जगदिदम त्वयी लयमेष्यति. उत्पत्ती स्थिती लय 3 अवस्था झाला, आरंभ मध्य अंत. चौथी कुठली, सर्वम जगदिदम त्वयी प्रत्ययती. या जगाचा प्रत्यय तुझ्यामुळे येतो किंवा या जगाचा प्रत्यय तू आम्हाला करून देतोस. मग प्रत्यय करून देतो म्हणजे आपण भाषेतून, शब्दातून, वाणीतून हा सगळा व्यक्त करतो. आई हा शब्द आहे, त्याच्यामागे केवढा भाव आहे. हा प्रत्यय कोण आणून देतो? गणेशा तू आणून देतोस. कारण मला आई या शब्दाचा अर्थ दुसरा कुठला तरी एखादा भाषिक माणूस आणला आणि आई म्हणल्यानंतर तो म्हणतो मग काही मला कळलंच नाही. तो मदर म्हणेल, मा म्हणेल, पण आई म्हणल्यानंतर आपल्या ह्याच्यात जी रसायनं जागी होतात, आपल्या ह्याच्यात जे भाव जागे होतात ते आर्त असतात लक्षात ठेवा. आणि असे आर्त भाव आपण शोधणार आहोत प्रत्येक आरतीतले. म्हणून एक लक्षात ठेवायचं, ही आरती एवढी लोकप्रिय का झाली. अनेक भाषात आरती आहेत, मराठी भाषेत सुद्धा आरती असतील. काव्यदृष्ट्या, साहित्यदृष्ट्या, वाङ्मयाच्या दृष्टीने त्या अधिक चांगल्या असतील, पण त्या कोणीतरी केलेल्या आहेत. त्याच्या मागे नाव लिहिलेलं असेल त्या कवीचं. हे समर्थ रामदास, दास रामाचा वाटपा हे सदना, हीच नावाची मुद्रा आहे. आणि त्याच्यामागे समर्थांची सगळी तपश्चर्या उभी आहे आणि सगळ्या समाजाबद्दलचा कल्याण भावना आहे. म्हणून ही आरती ही वाङ्मयदृष्ट्या तेवढी चांगली नसेल, परंतु लोकप्रिय झाली. जिथे जिथे मराठी भाषक गेलेला आहे जगात सगळीकडे गणपतीची उपासना ह्याच आरतीने होते. इतर भाषेतल्या आरती सिंदूरला चढावं म्हणल्या जातात, पण ही आरती ती ही आरती. तर म्हणून एक लक्षात ठेवायचं की गणेश हे कशाचं दैवत आहे. प्रत्येक दैवताचं म्हणून काही वैशिष्ट्य आपण एक निर्माण केलेलं आहे. गणेश हे ज्ञानाची जशी देवता आहे तशीच ती कार्यारंभी तुझं स्मरण करावं, कारण आमचं कार्य तुझ्या कृपेनं, सिद्धीनं, शक्तीनं कसं व्हावं, संपन्न व्हावं, सुखरूप पार पडावं.
म्हणून कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे. आणि वरती श्री गणेशाय नमः आधी आपण छापतो की नाही, हा श्री गणेशच आहे. म्हणून त्याची आरती ही समर्थांनी मुद्दामून रचलेली आहे. रामाची आरती रचली, हनुमंताची आरती रचलेली, सगळ्या आरती आहेत. अगदी दशावताराची आरती सुद्धा समर्थांनी रचली असं म्हणलं जातं. पण शंकराची आरती तर आहेच समर्थांनी रचलेली, ही मुख्य दैवत आहेत. त्यामुळे लक्षात घ्या की ज्या वेळेला गणेशाची आरती आपण म्हणतो त्यावेळेला आपल्यात निराळी स्पंदनं आपल्याला जाणवतात की सगळ्यांची आरती. इथे उपस्थित असलेला दास रामाचा वाटपाय सदना म्हणजे फक्त रामदास नाहीत, आपण सगळेजण दास रामाचे आहोत, आपण सगळेजण दास गणेशाचे आहोत. म्हणून आरती म्हणताना एक प्रकारची अशी भावना निर्माण झाली पाहिजे जी गणेशाच्या आरतीत होते. पण तर शब्द मारून टाकले जोरात संगीत लावून आणि जर त्याच्यातला भावच निर्माण झाला नाही, अर्थ कळला नाही, तर ती आरती म्हणजे एक गीत होतं, फक्त लोकगीत होतं. आरती रचल्यामुळे किंवा आरत्या रचल्यामुळे समर्थ लोकप्रिय झाले, लोकमान्य झाले. विनोबांचे फार चांगलं वाक्य आहे शंकराचार्यांच्या बाबतीत की शंकराचार्यांनी भाष्य ग्रंथ म्हणजे कॉमेंट्रीज ऑन गीता किंवा उपनिषद लिहिल्या नसत्या तर ते आचार्य झाले नसते. पण त्यांनी जर आरत्या रचल्या नसत्या तर ते शंकरच झाले नसते. हा काही शब्दावरचा खेळ नाही आहे. आचार्य विद्वान झाले नसते, भाष्य लिहिली, पण आरत्या जर त्यांनी रचल्या नसत्या तर ते शंकरच म्हणजे लोकशंकरम, लोकांचं कल्याण करणारे झाले नसते. कारण आरतीतून आपण जेवढे जोडले जातो लक्षात ठेवा तेवढे दुसऱ्या स्तोत्रातून वगैरे जोडले जात नाही. हा अर्थभाव आहे. मंत्राचं जे सामर्थ्य आहे तेच आरतीचं सामर्थ्य आहे. आरती शब्द टी वर रफार देऊन सुद्धा लिहिला जातो. ते आरती हा अर्थभाव आहे. विश्वाची आर्त ते सगळं दुःख आहे आणि म्हणून आर्त होऊन मी देवाला आरती करतो. आणि आरतीचा दुसरा अर्थ आहे आरती. रती म्हणजे आपण रमतो त्या गोष्टी, आपल्याला ज्या गोष्टीत रस वाटतो, गोडी वाटते, आवड निर्माण होते, त्याच्यात आपण रत होतो आणि ती रती असते. आणि म्हणजे सर्व बाजूनी, सर्व काळी, सर्व ठिकाणी ही आरती आहे. हा आरतीतून निर्माण होणारा भाव सर्व प्रसंगात मला जीवनातल्या वापरता आला पाहिजे. आणि हा कुठले भाव आहे, एक 4-5 भाव या आरतीतून व्यक्त झालेले आहेत आणि ते आर्त भाव आहे. आपण आता आरती वाचायला सुरुवात करूया म्हणजे आपल्याला कळेल. हा एक लक्षात ठेवा, हा गुराख्यांचा शेतकऱ्यांचा देव आहे. त्यामुळे ओबडधोबड आपण अष्टविनायकातले किती गणपती इथे आपण सुंदर चित्र वगैरे दाखवतो, काही गणेशा मूर्ती तर किती देखणे असतात, पण ज्या मूर्तींची खरं अष्टविनायक वगैरे पूजा केली जाते त्या स्वयंभू मूर्ती असल्यासारख्या असतात. मग ओबडधोबड जरा कुठे अशी सोंड वगैरे दिसली मग वांग सुद्धा गणपतीसारखं दिसतं, पपई गणपतीसारखी दिसते आणि दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये त्याचा फोटो सुद्धा येतो. हे लक्षात घ्या. म्हणून गणपती आकार सोपा आहे, गणपती प्रकार मात्र वाटतो तितका सोपा नाही आहे समजायला. आपण पुढे प्रत्येक ओळीच्या वेळेला एखादी गणपतीची कथा बघूया आणि मग कळेल की हा जो भाव आहे त्यामुळे काय माहिती आहे ना, हा उंदरावर बसलेला आहे. उंदीर त्याने वाहन निवडलेलं आहे म्हणजे कमांड आहे उंदरावर त्याची. आणि नागाची नागबंधन सर्पकृती आपण म्हणतो ना, सर्पमाळा मेखला म्हणजे कमरपट्टा नागांचा आहे त्याचा. शंकरांनी गळ्यात घातले, त्यांनी कमरेला बांधलेले. कारण नाग हा शेतकऱ्यांचा मित्र आहे कारण तो उंदरांना खातो आणि उंदीर हा शेतकऱ्यांचा शत्रू आहे कारण तो धान्याची नासाडी करतो. तुम्ही उगीच मारू नका, मी स्वार होतो त्याच्यावर, ते माझं वाहन आहे. ॲट माय विल, ॲट माय कमांड, मी सांगेन तसं तो वागेल. आणि नागानं तर मारूच नका कारण तो तुमचा मित्र आहे, माझा मित्र आहे. हा गोपाळ गणेश आहे. ज्या वेळेला गोपाळ गणेशाचा प्रसंग येतो, एक महत्वाचा प्रसंग आपल्याला सगळ्यांना माहित आहे पण तो त्याच वेळेला वाचूया ना. सुख करता दुःख हरता वक्रतुंड महाकाय सर्व कार्येषु सर्वदा. आपण जे म्हणतो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. एका शिक्षकाने आम्हाला सांगितलं होतं शाळेत असताना, एखाद्या चोराला चोरी करायचे, खुन्याला खून करायचा आहे किंवा लूट करायचे, त्याच्यात त्यांनी गणपतीची सांगायचं का, निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. म्हणून म्हणाले तुम्ही शुभ कार्येषु सर्वदा म्हणत जा. मी जे चांगलं कार्य करायला घेतलेलं आहे, लग्न वगैरे, हे शुभ कार्य आहे. शुभ मुहूर्त सावधान आपण म्हणतो, हे शुभ कार्य आहे. आणि म्हणून लक्षात घ्या की आपण म्हणताना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव शुभ कार्येषु सर्वदा.
आचार्य अत्रेंनी गणपती म्हणलेलं आहे गणपतीबद्दल की मोठा सहनशील देव आहे. मला जर विचाराल की सगळ्यात सहन करणारा कुठला, तर हा देव आहे. संस्कृतमध्ये तुम्हाला अगदी बरं वाटतं, वक्रतुंड लंबोदर बरं वाटतं, पण मराठीत जर वाकड तोंड्या ढेर पोट्या असं जर म्हणलं तरी तो तुम्हाला फळ देणार आहे, लक्षात ठेवा, कारण तो सहनशील आहे. हे अत्रेंचा विषय सोडा. पण सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. आपल्याकडे पूर्वी संस्कृतमध्ये जी हे आहेत स्तोत्र, त्याच्यात सुख करता दुःख करता असं आहे. दुःख करता ही कल्पनाच मनाला सहन होत नाही. हा कसला देव दुःख करता. परंतु सज्जनांना जर सुख द्यायचं असेल तर दुर्जनांच्या जीवनात दुःख निर्माण करावं लागतं. परित्राणाय साधूनाम हा सुख करताय, पण विनाशायच दुष्कृताम हा दुःख करताय. हा दोन्ही देव आहे, पण आपल्याला ते सहन होत नाही. रामदास स्वामींनी पहिल्यांदा काही उग्र गोष्टी केल्या. 21 समासी दासबोध लिहिला, टाका प्रपंच, त्याशिवाय काय मिळणार आहे तुम्हाला परमार्थ. नंतर लक्षात येईल की कुणीही प्रपंच टाकणार नाहीये. मग प्रपंचही करा आणि बाबांनो परमार्थही करा, प्रपंच विसरू नका. हा कॉम्प्रोमाइज होता, म्हणजे ही तडजोड होती. तसंच सुख करता दुःख हरता. दुःख हरता म्हणल्यावर डबल बरं वाटतं ना. अरे बाबा सुखही करतोय आणि दुःखही हरतोय, फार सुंदर आहे. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. हे म्हणल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की समर्थांनी स्वतःसाठी म्हणलेलं नाही. ही विघ्नाची वार्ता कुठली. ते सर्वसंग परित्याग केले होते. कुठलं विघ्न आहे. हे समाजातलं विघ्न आहे. समाजाशी कायम बांधिलकी राखणारा आणि कृतसंकल्प असलेला समाजाच्या कल्याणासाठी रक्षणासाठी असा हा संत आहे. आणि त्यामुळे वार्ता विघ्नाची 4-5 प्रकारची विघ्न सांगतो. पहिलं विघ्न मंदिर विध्वंस करा आणि मूर्ती भ्रष्ट करा. हे पहिलं संकट होतं. नंतर या भागात मी आहे तुमचा राजा, म्हणजे सरदार, मला पाहिजे तेवढा सारा दिला पाहिजे, जरी दुष्काळ पडला तरी, नाहीतर माझ्या घरी वाटेल ती सेवा केली पाहिजे. सुलतान एक ठिकाणी, त्यांचे सरदार गावात जागोजागी पसरलेले, म्हणजे पिकलेली म्हणजे शेत पीक आलेलं आहे ते सुद्धा कापून न्यायचे. एखादी सुंदर स्त्री दिसली, समर्थांना दिसलेलं आहे. हे नक्की ते देश भ्रमण करत असताना त्यांना हा गुजरातमध्ये किती गुजरिणी, आणि गुजरिणी म्हणजे राजस्थान वगैरे राजपूत. पद्मिनी आपण सौंदर्याचं प्रतीक म्हणून उदाहरण देतो की नाही, की जी अल्लाउद्दीनला आवडली पद्मिनी, ती सुंदर आहे. अशा किती सुंदर स्त्रिया जहाजी फाकविल्या, दासबोधात म्हणलेलं आहे. म्हणजे नेल्या परदेशात, अरबस्थानात ते जे अरब आहेत त्यांच्या भोग वासना पुऱ्या करायला ह्या विकल्या स्त्रिया. हे केवढं संकट आहे. देव तुमचे सुरक्षित नाहीत, देवळं सुरक्षित, स्त्रिया सुरक्षित नाहीत, शेत सुरक्षित नाहीत, मग जीवन सुरक्षित आहेत का. बऱ्याच वेळेला धर्मांतर करा तरच जगा, नाहीतर ठार मारा. धर्मांतरी किती 4 प्रकारची संकट झाली. अस्मानी आणि सुलतानी. दुष्काळ येणं किंवा खूप पाऊस पडणं, पूर येणं हे अस्मानी संकट आहे. आणि बाकी सुलतानी संकट आहेत. अस्मानी सुलतानी या कात्रीत किंवा या पाट्या वरवंट्याखाली जनता सापडली होती. त्याला समर्थांनी म्हणलेलं आहे, हे तुम्ही स्वीकारू नका. आव्हान स्वीकारून त्याच्याशी लढा, त्याला तोंड द्या. आणि म्हणून आपण पूर्वी बघितलेले आहे की प्रसंग हा तुफान रे, प्रयोग प्रयत्न मान रे, अखंड सावधान रे, अखंड सावधान रे, अखंड सावधान राहा. आणि प्रयोग करा, प्रयत्न करा, प्रयोग करा, प्रयत्न करा. प्रत्येक प्रयत्न यशस्वी होईल असं नाही, निराळ्या दिशेने तुम्ही प्रयत्न करा. अवघेच प्रयत्न साजे तर अवघेची होती राजे. सगळे प्रयत्न यशस्वी झाले तर सगळ्यांनाच पहिला नंबर येईल की, पण नाही होत. कुणाचे प्रयत्न अपुरे पडतात, कुणाचे प्रयत्न चुकीच्या दिशेने होतात, कुणाचे प्रयत्न मनापासून होत नाहीत. त्यामुळे आपल्याला मिळणारे जे फळ आहे किंवा येणारा जो परिणाम आहे, घडणारा इफेक्ट, त्याच्यात परिणाम होतो. हे लक्षात ठेवा. म्हणून वार्ता विघ्नाची नुरवी असं ते वाक्य आहे. आपण नुरवी पूर्वी म्हणतो, नुरवी पूर्वी काय आहे, नुरवी पुरवी एवढं तरी म्हणूया. म्हणून सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी न उरवी. विघ्नाची वार्ता सुरू देऊ नकोस. हे केवढं आश्वासन मिळालं. ज्याला सेन्स ऑफ सिक्युरिटी म्हणतो हा भाव आहे. मला संरक्षण मिळाले, सुरक्षिततेचा भाव, हे अर्थचिंतन इथलं. आज सगळ्या जगासमोर असुरक्षिततेची भावना आहे. सिक्युरिटी मग ती राष्ट्रपतींची असेल किंवा सामान्य जनतेची असेल, हा महत्वाचा प्रश्न बनलेला आहे. कोणीही सुरक्षित नाही. म्हणून असुरक्षिततेची भावना जाऊन सुरक्षिततेची भावना येणं हा फार. आता तू कशाला सुख करता दुःख करता वार्ता विघ्नाची नुरवी आणि पुरवी काय, पुरवी प्रेम कृपा जयाची.
म्हणजे प्रेम आणि कृपा जर मिळाली ना तर केवढं आश्वासन मिळालं. संरक्षणाचं मय हो ना, कशाला तू घाबरतोस, ही पहिला भाव निर्माण झाला, तो म्हणजे सुरक्षिततेचा, सेन्स ऑफ सिक्युरिटी. सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळांची. सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची. सिंधुरासुराचा वध करणं अवघड होतं, कारण त्याचं रक्त जर जमिनीवर सांडलं तर त्यातून नवीन राक्षस निर्माण होणार असतात. मग गणपती याला विनायक म्हणतो आपण, आणि विनायकाचा हा पराक्रम आहे, अवतारकारी आहे. तो विशेष रीतीने नायकत्व करतो, ज्या नायकत्वाची म्हणजे लीडरशिपची आज जगाला गरज आहे, आजच्या काळाची गरज आहे. आणि आपल्याला लीडर म्हणला की पॉलिटिकल लीडर आठवतो असं नाही आहे. आर्थिक क्षेत्रात काय, अगदी आध्यात्मिक क्षेत्रात काय, घराघरात सुद्धा नेतृत्व जरा बदललं पाहिजे. मुलांच्या कलानं घ्यायचं, असा अर्थ मुलांचं सगळं ऐकायचं असं नाही, पण त्यांना आपल्या डिसिजन मेकिंगमध्ये काय करायचं समरस करून घ्यायचं. हा भाव अत्यंत महत्वाचा आहे. आपण करत नाही, हे चला चला आता 2 दिवस सुट्टी आहे, कुठे जायचं तू सांग बाबा, या जाऊया वगैरे. अरे तिथे इतकी जण जातात, आपल्याला पार्किंग मिळणार नाही. मग तू सांग तो म्हणतो की आपण तिकडे जाऊया. या दिवसात तिकडे काय परिस्थिती असते माहिती आहे ना हवामानाची, आपल्याला घराच्या बाहेर निघता येणार नाही, हॉटेलच्या बाहेर. मग तू सांग. शेवटी मला पाहिजे तिथेच जातात, कारण मी विचार केलेला असतो. पण सगळ्यांना वाटतं की आपल्याला संधी दिलेली आहे, बाबा पुढच्या वेळेला तिकडे जायचं ना, जाऊया ना. पुढच्या वेळेला हेच नाटक, हे नाटक म्हणजे हा एक प्रसंग आहे, तो घडला पाहिजे, आणि त्याच्यासाठी गणपतीची आपल्यावर कृपा पाहिजे. म्हणून सर्वांगी सुंदर सिंदुराला मारलं, सिंदुरासुराला, आणि अशा पद्धतीने फिरला की रक्ताचा प्रत्येक थेंब त्याने आपल्या अंगावर घेतला. आणि घरी आल्यानंतर पार्वतीला म्हणाला असेल, आई ओळखलं का? ती म्हणाली, कोण रे तू, तांबडा तांबडा? तो की अगं मी तुझा गणेश. हे काय झालं? नाही, हे असंच राहणार आहे इथून पुढे. क्रांतीचा रंग रक्ताचा आहे, लाल. आणि म्हणून गणपतीचं जे मूर्त रूप झालं ते कसं झालं की रक्तम लंबोदर, आपण म्हणतो रक्तम लंबोदरम शूर्पकर्णकम रक्तवाससम रक्तगंधानुलिप्तांगम रक्तपुष्प ही सुपूजितम. किती रक्त रक्त रक्त. गणपतीच्या अक्षरा सुद्धा तांबड्या. गणपतीला हे पितांबर आपण म्हणतो, पण एरवी रक्तवस्त्र म्हणजे तांबडं वस्त्र आहे. त्याचं गंध वगैरे सुद्धा गंधानुलिप्तांगम, सगळं रक्त, फुलं, तांबडं फुल व्हा. हे जे आपण म्हणतो ना, क्रांतीचा तो देव आहे, क्रांती. मग आपल्या जीवनात सध्या मरगळ आलेली असेल, डिप्रेशन, क्रांती घडायची असेल ना, तर गणेशाची उपासना सांगितलेली आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा की कंठी झळके माळ मुक्ता फळांचे, सुंदर वर्णन आहे त्याचं. जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती, हा त्रिवार जय जयकार आहे. रावणाला मारल्यानंतर ऋषी मुनी म्हणतात त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. आपण त्रिवार शांती म्हणतो, ओम शांती शांती शांती, हे आपण बघितलेलं आहे. त्रैलोक्यात शांती लावू दे. आपण म्हणतो ना की भू पाताळ आणि वरच्या स्वर्ग शांती लावू दे. सगळ्या अवस्थेत शांती लावू दे. जागृती अवस्थेत, स्वप्न अवस्थेत आणि गाढ निद्रेत शांती लावू दे. किंवा उत्पत्ती स्थिती लय, किंवा साधा आरंभ मध्य अंत, हे म्हणलं की सगळं येऊन जातं. तिथे जय जयकार आहे. आरंभी जे केलं नीट झालं, तुझा जय जयकार गणेशा. मध्ये करतोय छान जमतंय, तुझा जय जयकार. आणि झाल्यानंतर समाधान होईल असं झालंय, तुझा जय जयकार. तिन्ही अवस्थात तुझा जय जयकार. म्हणून जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती, हा कुठला भाव आहे? कृतज्ञतेचा भाव आहे. सगळं तू करून राहिलायस रे, हे सगळं तुझ्यामुळे शक्य आहे रे. तुझी बुद्धी, तुझा पराक्रम, तुला प्राप्त असलेला सिद्धी, हे केवढं आहे. आणि म्हणून तुला जोडला गेलो ना की तुझं ते सगळं माझ्यात येईल. आणि म्हणून हा कृतज्ञता भाव आहे, अर्थचिंतन आहे. कृतज्ञतेचा भाव असला पाहिजे. नुसता जय जयकार म्हणजे जय 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 असं नाहीये. जय जयकार म्हणजे तू कसा आहे? जय मंगलमूर्ती, म्हणजे मांगल्याची मूर्तिमंत मूर्ती म्हणजे गणेश. किंवा जिथे काही मंगल घडतं तिथे गणेश असलाच पाहिजे. गणेश म्हणजे मंगल कार्याचा देव. आपण प्रत्येक मंगलकारी गणेशाचं आधी स्मरण करतो. म्हणून जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती म्हणलेला आहे. हा कृतज्ञतेचा भाव आहे. पुढे रत्नखचित, हे गणपतीचं सालंकृत वर्णन आहे, अलंकार वगैरे आपलं. रत्नखचित फरा तुझ गौरी कुमारा. गौरीला 2 कुमार आहेत. एक म्हणजे पहिला कार्तिकेय किंवा षडानंद किंवा स्कंद. तो त्या तारकासुराला मारण्यासाठी त्यांच्या पोटी जन्मलेला आहे, पण तो राहिला क्वचित. तो मोरावरून फिरत गेला आणि दक्षिण भारतातच स्थिर झाला. गणपती हा आहे आईजवळ नेहमी. म्हणून गौरी कुमार म्हणताना एक लक्षात ठेवायचं की गणपती हा मातृभक्त आहे.
कितीतरी गोष्टी तशा मातृभक्तीच्या सांगितलेल्या आहेत. एक गोष्ट आपण पाहिली, तिला फक्त स्पर्श करूया. एकदा उंदराशी खेळत असताना एक मांजरी आली आणि उंदीर लपून बसला. तेव्हा गणपतीने मोठ्या युक्तीनं मांजरीला पकडलं आणि ओरबाडलं, रक्त काढलं त्या मांजरीचं. आणि हे सगळं करताना एवढी भूक लागली. घरी आला म्हणला, आई जेवायला दे. त्यावेळेला आई म्हणाली, हातपाय धुवून ये आणि मी जेवायला. त्यांनी आईने ताट वाढून ठेवलं. हा जेवायला सुरुवात करणार इतक्यात आईच्या चेहऱ्यावर ओरबाडे दिसले, रक्त आलेलं होतं. तो म्हणाला, हे तुला कोणी केलं? असू दे रे, तू जेव, तुला भूक लागली ना, सांग आधी. जेव ना, नंतर सांगते तुला, आधी सांग. आज तू सकाळी कुणाला तरी त्रास दिलास का रे? तो म्हणतो, मांजरीला. मग तेच ओरबाडे माझ्या ह्याच्यावर उठलेले आहेत. तो म्हणाला, ते कसे? सकाळी उठल्यानंतर मला नमस्कार करताना तू काय म्हणतोस? जगत जननी, जगन माता. मी जर सगळ्या जगाची जननी आहे तर मांजरीची नाही आहे मी आई? तिला त्रास देण्यापूर्वी तू विचार करायला पाहिजे होता. ती तुझ्या उंदराला त्रास देते, तिला हकलून द्यायचं. ते रक्त आहे म्हटले, तू मला त्रास दिलेला आहेस. त्यावेळेला तो म्हणला, इथून पुढे मी काळजी घेईन. आणि आता एक लक्षात ठेव, माझा दुसरा अर्थ लक्षात आला. म्हणतो, तू जर सगळ्या जगाची जननी आहेस तर जगातल्या सगळ्या स्त्रिया माझ्या बहिणी झाल्या. या जन्मात मी लग्न करणार नाही. अनेक अवतार आहेत, त्या अवतारात वृद्धी सिद्धी आहे, पण तो निराळा अवतार आहे. या अवतारात मी लग्न नाही करणार, कारण सगळ्याच माझ्या बहिणी झाल्या. तू जगत जननी आहेस. तर हा विचारही आहे आणि ही मातृभक्ती सुद्धा आहे. म्हणून तुझं गौरी कुमारा रत्न खचित फरा. फरा म्हणजे असा जो तुरा लावलेला असतो आणि मध्ये तांबडं, त्याला रत्न असतं. तांबडा रंग याचा आहे ना, म्हणून तांबडं रत्न लावलेलं असतं. आणि तो तिथे असतो. फेटा घातला तरी त्याच्यावर आहे, मुकुट घातला तरी तो त्याच्यावर आहे. फरा असं म्हणलेलं आहे. रत्न खचित फरा तुझं गौरी कुमारा, चंदनाची उटी कुमकुम केशरा. उटी म्हणजे उठणं एका अर्थाने. सगळ्या शरीराला त्याच्यात चंदन लावलेलं आहे, कुंकुम मिश्रित. हे काय सुगंधही आहे त्याच्यावर आणि सुरंगही आहे. रंगही चांगला आहे, गंधही चांगला आहे. हिरे जडित मुकुट, मुकुट सुद्धा हिरे जडित आहे. रत्न खचित आणि हिरे जडित हे खास शब्द आहेत. त्याच्यात खचित म्हणजे खचवणे, आत म्हणजे आत घालणे. जडवणे म्हणतात त्याला जडित म्हणलेलं आहे. दोन्ही रत्न जडित किंवा रत्न खचित अर्थ एकच आहे. शोभतो बरा. हे वर्णन करताना कुठला भाव जागा झाला? आनंद भाव. हे वर्णनच किती सुंदर आहे. रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची उटी कुमकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा. केवढा आनंद आहे. आणि खरा आनंद तर पुढेच आहे. हा आनंद भाव आहे बरा. तुला बघितल्यानंतर बरं वाटतं, छान वाटतं. पण आता वात्सल्य भाव आहे. ऋणझुणती नुपुरे चरणी घागरिया, जय देव जय देव. पायात नुपूर घातलेले आहेत, पैंजण, चाळ म्हणतात, लहान मुलांना घालतो ते. आणि घागरिया म्हणजे छोट्या छोट्या घंटा अशा आहेत. विचार करा, त्या हल्ल्याशिवाय वाचतील का हो? हे मूर्तीला घातलेले दागिने नाहीत. हा चल गणेश आहे, हा चैतन्य गणेश आहे. तो सुंदर हलतोय, बालगणेश सुद्धा आहे आणि ते बरं वाटतं. तुम्हाला आठवतं, मुलाला उभं राहताना आजी किंवा आजोबा एक गाणं म्हणतात. लोक विचारतात, घागरींचा इथे काय संबंध आहे? इथे घागरींचा संबंध नाही. एक पाय नाचिवरे गोविंदा, घागरीच्या छंदा. गोविंदा आहे म्हणून छंदा. एक पाय नाचय रे मुरारी, वाजून दे घागरी. काय या घागरी आहे, करगोट्याला लावलेल्या, हातात घातलेल्या, पायात लावलेल्या. हे किती वात्सल्य आहे हो. हे लक्षात आलं पाहिजे. हे करताना गणपती माझं बाळ आहे, गणपती माझा छोटा मित्र आहे. आणि काय त्याच्या पायातलं ते वाचतंय, तो पाय हलवतोय, तो स्थिर नाही राहू शकत. हे लक्षात ठेवा. हे वात्सल्य भाव जागा झालेला आहे. हे महत्वाचं आहे. म्हणून काय, रत्न खचित फरा तुझं गौरी कुमारा, चंदनाची उटी कुमकुम केशरा. कुंकू आहे, केशर आहे, चंदन आहे आणि त्याचं उठणं म्हणजे लेप त्याच्या अंगाला लावलेला आहे. ऋणझुणती नुपुरे चरणी घागरिया, जय देव जय देव. लंबोदर पीतांबर फणीवर वंदना. हे आत्ता तुम्हाला सांगितलेलं. लंबोदर म्हणजे त्याचं उदर मोठं आहे. हे सगळ्या संतांच्या बाबतीत हे म्हणलं जातं, ज्यांचं पोट मोठं असतं, की क्षमा केलेली आहे. प्रमाद, अपराध, गुन्हे, चुका, पाप माझ्या भक्तांकडून घडलेली आहेत आणि ती मी पोटात घातलेली आहेत, म्हणून माझं पोट मोठं झालेलं आहे. हा एक म्हणण्याचा प्रकार आहे. पण आई मुलाचे अपराध पोटात घालते, आपण म्हणतो की नाही. हे पोटात घातले लंबोदर. लोक दुसरा एखादा म्हणेल, काय नाही, 21 मोदक जर भक्ताचे खाल्ले तर लंबोदर होईल, नाही तर काय. हे गमतीचा प्रकार आहे ना. आपण आपल्या देवांची अशी गंमत करतो. लक्षात ठेवा, यावर्षी गणेशोत्सव झालेला नाही,
पुढच्या वर्षी जोरात जर झाला तर करोनावर आरोढून सुद्धा एखादी गणपती, आणि करोना दिसतो बरा सगळीकडून ते स्पाइक्स आलेले आहेत मस्त, त्याच्यावर आरोढून गणपती येतो की नाही ते बघा. आणि त्याच्यात काही वाटायचं कारण नाही आहे, कारण आम्ही पूजा करतो ती मूर्ती नेहमीच्या गणेशाची आहे ना, हे काही विटंबना नाही आहे काही. पण कणात आहे, त्या कणात आहे, गणात आहे, मनात आहे, हे असं असलंच पाहिजे. म्हणून त्याला वाहता काय, त्याला काही नाही मिळत, गवत वाहा, त्याला दुर्वा म्हणा. किती साधा देव आहे हा. म्हणून काय सांगितलेलं आहे की लंबोदर पीतांबर, हे पीतांबर एक म्हणण्याची पद्धत आहे. एरवी त्याचं रक्तांबर असतं, म्हणजे तांबड्या रंगाचा असा त्याने घातलेला असतो. आणि फणीवर बंधना, फणीवर म्हणजे नाग, नागांचं बंधन आहे, म्हणजे कटिबंधन. आपण ज्याला मेखला म्हणतो, कमरपट्टा तो आहे. कारण का, नाग हा मित्र आहे. हे केल्यानंतर शंकरांनी नाग घातले तो दाह थांबावा म्हणून, आणि यांनी नागांचा असा कमरपट्टा केलेला आहे, कारण नाग मित्र आहेत आपले. कारण का ते काय करतात, उंदरांना खातात नको असलेल्या. पण मी उंदरांवरही राज्य करू नये, मी दोघं सांभाळा तुम्ही. म्हणून शेतकरी नागपंचमी जसा करतो तसा आपण करत नाही. अनेक ठिकाणी अशा छोट्या छोट्या घुमटी असतात आणि त्याच्यात नागाची अशी लाकडाची वगैरे प्रतिमा असते. जिथे गुरं चरायला जातात तिथे नागापासून त्यांना संरक्षण मिळावं म्हणून सर्पदंशाने गुरं मेलीत असं विशेषतः होत नाही, पण त्या नागाची मूर्ती असते. आणि म्हणून त्यांनी सांगितले लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सोंड. समर्थांचं हे बरं आहे, वादच घालू नका उजवीकडे सोंड का डावीकडे सोंड. मग डावीकडे सोंड म्हणजे नॉर्मल गणपती, उजवीकडचा म्हणजे उग्र गणपती. एक तुम्हाला घडलेली गोष्ट सांगतो की जपानने ठरवलं, जपानी चीनी गोष्टी एवढ्या सुंदर असतात, एवढ्या हलक्या असतात, एवढ्या रेखीव आणि नाजूक असतात. बोट भरून गणपती गणेश चतुर्थीला आणले. आणि आज सगळं मार्केट आपण कॉम्पीट करणार त्याच्यावर ना, आपलाच सल्ला हे सगळे गणपती घेते, स्वस्त विकायचे आणि इतके सुंदर गणपती कुणीही प्रेमात पडेल. आणि गणपती उत्सव झाल्यानंतर बोट भरून पुन्हा सगळे गणपती परत नेले. काही खपले असतील तर त्यांनी विचारले असं का झालं. म्हटले तुमची सोंड उजव्या बाजूला होती, उजव्या बाजूचा गणपती 100 99 लोक घेत नाहीत. ते म्हणाले हे आम्हाला माहीतच नव्हतं. ही भारताची संस्कृती आहे ना, इन्स्क्रुटेबल म्हणजे न समजणारी आहे. इथून पुढे गणपतीच्या भानगडीत न पडलेलं बरं. उजवीकडे सोंड डावीकडे सोंड. पण एक लक्षात ठेवा, ओंकार गणेश जो ज्ञानेश्वरांनी वर्णन केलेला आहे तो तुम्ही काढून बघा. अनेक ज्ञानेश्वरी सुद्धा असतो. अकार चरण युगुल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकरे. हा जर ओम असा झाला तर ती जी सोंड आहे अर्धचंद्राकृती ती डाव्या बाजूलाच येते. म्हणून डाव्या बाजूचा, पण नॉर्मल वगैरे काही म्हणू नका, तुमचा डाव्या बाजूचा तर आमचा उजव्या बाजूचा. ह्याच्यातूनच फक्त अभिमान संप्रदाय आणि संप्रदायातले संप्रदाय हे निर्माण झालेले आहे. म्हणून बाकी काही नाही आहे. याने समर्थ आहे, फार चतुर आहे. ते काय म्हणतात सरळ सोंड. हा हल्ली बरेचसे गणपती बघा ते सरळ सोंडाचे असतात, पुढे त्याने एक वेटोळ घातलेलं असतं, पण सरळ सोंड. पण सरळ सोंड वक्रतुंड. आता वक्रतुंड म्हणजे गणपतीला सोंड आहे म्हणून वाकडं तोंड असा अर्थ नाही आहे. जे वक्र दृष्टीने बघतात माझ्या भक्तांकडे, समाजात काही वाकडं करतात समाजाचं, त्याचं तुंडन. तुंडन म्हणजे मर्दन. मर्दन म्हणजे एका अर्थाने भंजन, अर्दन ठार मारतो, नाश करतो त्यांचा. आणि म्हणून विचार करा की गणपतीला वक्रतुंड म्हणलेलं आहे. ते एका बाजूनी वरवर त्याच्या तोंडाचं वाटतं, पण तुंडन करणारा. वक्र म्हणजे कोण, खलांची आपण व्यंकटी सांडो. हे व्यंकटी म्हणजे वाकडी बुद्धी. समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. समर्थाच्या गणेशाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व त्रैलोक्य कोण आहे. भूमंडळी कशाला, कारण जर त्याचं लक्ष गेलंच माझ्या याला तो त्रास देतोय तर त्यांनी तुंडन संपवलंच त्याला समजा. दास रामाचा वाटपा हे सदना. दास रामाचा म्हणजे रामदास. आणि रामदास म्हणाला मी इकडे तिकडे तुझ्याकडे येणार नाही. ही एक प्रकारची मिजास असते काही लोकांची. याच्यात गर्व नाही आहे, आत्मविश्वास आहे आपल्या भक्तीचा. बाबांनी एके ठिकाणी विचार मांडलेला आहे, देव तुमच्या भक्तीची परीक्षा घेतो, तुम्ही तुमच्या भक्तीची परीक्षा देवाची परीक्षा घेऊन केव्हा करणार आहात. आणि असे अनेक प्रयोग त्यांनी त्यांच्या जीवनात केलेले आहेत. एक प्रयोग आत्ता वेळ नाही म्हणून पण परत कधीतरी सांगता येईल की माझं तुझ्यावर आत्तापर्यंत एवढी भक्ती केलेली आहे, बघूया त्या भक्तीचा कोणता परिणाम किंवा कोणतं फळ. भक्ती करून फळ मिळवायचं नसतं, कुठल्याही परिणामाची अपेक्षा करायची नसते. नाहीतर मग गीताच काय कळले मला, पण तरीसुद्धा बघूया ना गंमत म्हणून. परवा मागे तुम्हाला उदाहरण दिलं होतं, ते आठवते तुम्हाला की काहीच न करून प्राणी रामनाम जपेवाणी.
तेने संतुष्ट चक्रपाणी भक्ता लागी सांभाळे, काहीच न करून. त्याला बेसिक वाद घालायला लागला तर बेसिक हो श्वास सुद्धा न घेता, मग बघ काहीच न करून ही प्राणी. त्यांना वाटायचं काही म्हणजे प्रयत्न करायचा नाही, हे करायचं नाही, व्यापार करायचा नाही, काय चक्रपाणी करणार आहे असा अर्थ नाही आहे. तिथे नामावर फोकस आहे. काहीच न करून प्राणी राम नाम जपे वाणी, हे पॉझिटिव्ह आहे. काहीच न करून नेगेटिव्ह हा त्याचा अभाव आहे. भाव काय आहे? राम नाम जपे वाणी तेणे संतुष्ट चक्रपाणी. हा इरेला पेटला. मग त्याच्या मित्रांनी सांगितलं ठीक आहे, आपला बस स्टँड आहे ना, त्या बस स्टँडच्या तिथे बस. गोरा पान आहे, सुंदर आहे, काही करायचं नाही, हालचाल सुद्धा करायची नाही. आम्ही आजूबाजूला असो पण आमच्याकडे कटाक्ष सुद्धा टाकायचा नाही. आणि नंतर ते बस जात होते, येत होते, जवळपासच्या बसेस जायच्या परत यायच्या, शटल म्हणतात ना तशा यायच्या. कंडक्टरच्या एका मनात आलं, हा झाडाखाली बसलेला तेजपुंज हा कुठला तरी साधू वगैरे असेल. त्यांनी 4 आणे त्याच्यासमोर टाकले. ते एकाने केळं टाकलं, आमच्याकडे तो बघतोय. म्हटलं काहीच न करून प्राणी, तू रामनाम सुद्धा म्हणत नाही, काहीच न करून. पटलं ना तुला? दुपारी 3 पर्यंत नाही केलं, ठीक झाला गोष्टींचा. नंतर म्हटलं पटलं बाबा, काहीच न करून प्राणी. म्हटलं ही गंमत सोड, पण त्याच्यात भाव आहे राम नाम जपे वाणी. काहीच करून म्हणजे नको त्या गोष्टीत वेळ न घालवता सतत रामनाम करतो, रामनामाचं अनुसंधान ठेवतो, त्याला चक्रपाणी सांभाळतो. आणि चक्रपाणी म्हणजे हातात चक्र तयारच आहे. कुठला शत्रू आला तर चक्र सोडलंच त्याने म्हणून समजा. दास रामाचा वाटप आहे सदना. सदना म्हणजे घरी. तो अत्यंत मिजास असला, मिजास मी चांगल्या अर्थाने शब्द वापरतोय, जसा रुबाब शब्द वापरतात ना, म्हणजे काय त्यांची स्वतः म्हणजे त्याचा अहंकार नाहीये, गर्व नाहीये, स्वतःबद्दलची एक आत्मप्रतिमा म्हणतात, आत्मप्रतिष्ठा म्हणतात, बिलकुल नाहीये. पण तुझ्या भक्तांची सेवा करायला मी मळ्यात थांबणार आहे. जाताना त्यांचा सत्कार करणार आहे, येताना त्यांना आदरातिथ्य करणार आहे. येताना तुझी जर माती, पंढरपूरचे रजकण, मातीचे कण जर ते सगळेजण माझ्या मळ्यात टाकणार आहेत, तर सगळी कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. येऊ कशाला दर्शनाला? मी दर्शनाला आलो की इथे कोण बघणार आहे त्यांचं? म्हणजे भक्त आणि भगवंत आणि भक्ती यांच्यात अद्वैत आहे. 3 गोष्टी नाहीच आहेत. भक्त असेल तरच भगवंत आहे, आणि भगवंत असेल तरच भक्त आहे, आणि या दोघांना जोडणारा सेतू म्हणजे भक्ती आहे. भागवत भक्त भगवान सगळ्यात एकच सूत्र आहे. ते 3 निराळ्या गोष्टी नाही, एकाच गोष्टींचे 3 बिंदू आहेत. एवढंच लक्षात ठेवा जास्त. आणि म्हणून तो गेलाच नाही. 8 कोसावर अरणी गाव आहे त्याचं, पंढरपूरून गेला नाही आयुष्यात. पांडुरंग त्याला भेट द्यायला आला. आपण ती कथा बघितलेली आहे. पांडुरंग त्याला भेट द्यायला आला. म्हणून मी सदनात थांबलेलो आहे. एवढी प्रार्थना तुझी केलेली आहे, तुझ्या सौंदर्याचं वर्णन केलेलं आहे, तुझ्या अलंकारांचं वर्णन केलेलं आहे, तुझ्या गुणांचं वर्णन केलेलं आहे, आणि तू सुख करता दुखरता आहेस. एवढ्या विघ्नांची वार्ता आहे आजूबाजूला. तुला आणखीन सांगायला इकडे तिकडे मी येऊ कशाला? या मंदिरात, या तीर्थक्षेत्राला मी घरात आहे. अत्यंत आर्त अशी तुझी प्रार्थना करतोय. म्हणून लक्षात ठेवा, लंबोदर पीतांबर फणीवर वंदना हे जे सगळे आहेत ना, याच्यात वाटप आहे सदना ही प्रतीक्षा आहे, लक्षात ठेवा. आणि तू हे सगळं दुःख दूर कर, ही प्रार्थना आहे. म्हणून प्रार्थना भाव आहे, प्रतिज्ञा आहे, ही आपण ज्याला प्रतीक्षा म्हणतो तो एक भाव आहे, वात्सल्य हा एक भाव आहे, कृतज्ञता हा एक भाव आहे, शांत आनंद हा एक भाव आहे, हे निर्णाणी असुरक्षितता, हे सगळे भाव या आरतीत जर आपण बघितले तर ते आर्तचिंतन होतं. गणपती ज्या वेळेला रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया, एक दृश्य तुम्हाला सांगतो, मागे फक्त उल्लेख केलेला आहे पण हे महत्वाचं आहे, कारण याच्यात 3 आरतींचा एक संदर्भ आहे. म्हणून सुरुवातीलाच तुम्हाला सांगतो की 3 शिखरं हिमालयातली, आणि तिथे 3 नृत्य चालू आहेत. पहिलं शिवाचं तांडव आहे, आणि शिवाचं जे तांडव आहे ना ते अँटी क्लॉकवाईज आहे, उलट आहे. नाही सॉरी, शिवाचं तांडव क्लॉकवाईज आहे. काळाच्या ओघात सगळ्याचा नाश करणारा हा शिवा आहे देव. मागे तुम्हाला सांगितलं होता की फ्रिड्जॉफ कापरा नावाचा एक फिजिसिस्ट आहे, सायंटिस्ट आहे, नोबेल प्राइजसाठी त्याचं नाव नॉमिनेट वगैरे झालेलं आहे. पॅसिफिकच्या काठी त्याची लॅबोरेटरी होती त्यावेळेला, आणि ते आहे अजून. तो सुंदर पुस्तक त्यांनी इतरही लिहिलं, वेब ऑफ लाईफ नावाचं त्याचं पुस्तक. आपण मागे तो उल्लेख फक्त केला होता, वेळ मिळाला आरतीच्या वेळेला कधी तर बघू. पण एक लक्षात ठेवा, त्याला कळलं नाही की तो आपल्या खिडकीच्या जवळ यायचा, आणि खिडकीतून पॅसिफिक, आणि तो अत्यंत म्हणला तर प्रशांत, त्याच्यावर येणाऱ्या अखंड लाटा. त्या दिवशी तो एवढा अस्वस्थ होता
की तो बाहेर आला आणि लाटात पाय आपले भिजतील अशा पद्धतीने उभा राहिला. आणि त्याला एकदम एक आठवण झाली की त्याच्याच क्षेत्रातला राजारामण्णा नावाचा न्यूक्लिअर सायंटिस्ट, न्यूक्लिअर फिजिसिस्ट म्हणलं तरी चालेल, की जो आपला भारतातला एक प्रमुख होता. तर त्याला त्यांनी फोन केला की मला सहज एक आठवलं, माझ्या मनात सध्याची एक कल्पना आहे, मला पुढे मार्ग सुचत नाहीये, म्हणजे ब्रेक थ्रू मिळत नाहीये, एका अर्थाने मार्ग सुचत नाहीये. तुझ्याकडे आल्यानंतर तुझ्या त्या शोकेसमध्ये एक डान्सिंग गॉड आहे म्हणून तुम्हाला सांगितलंस. हो. तर त्याचा पाय जो उचललेला आहे तो ज्या कारण तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं आहे क्लॉकवाईज का घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने आहे. ते नृत्य पाहिल्यानंतर कसं तो म्हणतो मी रोज ते बघतो पण हा विचार मी केलेला नाही. होल्ड ऑन, फोन होल्ड वर ठेव, मी बघून येऊन सांगतो. आणि त्याला सांगतो की ते क्लॉकवाईज नृत्य आहे. काळाच्या ओघात शंकर सर्व वस्तूंचा नाश करतो. जन्मापासून नाशाकडेच सुरू झालेली असते आणि ती शंकर नावाची शक्ती आहे. आणि शंकर म्हणजे ती कल्याणच करते. एखादा रोग झाला तर रोग बरा होण्याच्या दिशेने, आता करोना बऱ्या होण्याच्या दिशेने, म्हणजे आपला संहार करतोय असं समजू नका, तो करोनाचा संहार करतोय. पण संहार करायला वेळ हा लागणारच आहे, हा एक लक्षात ठेवा भाव. आणि म्हणून शंकराचं नृत्य जे चालू आहे ते तांडव नृत्य आहे. आणि तांडव म्हणजे आपण गमतीनं म्हणतो की एकही मांडव उभा राहणार नाही. त्यांनी तांडव सुरुवात केली तर ही भीती पार्वतीला वाटते की जी जगन्माता आहे. ती म्हणाली हा जर नाचायला लागला हे सगळं उद्ध्वस्त करून टाकेल, मलाच नवीन सृष्टी करायची ना पुढे. आणि म्हणून लक्षात ठेवा, हे ज्यावेळेला महालय म्हणजे महाळाचा महिना असतो, भाद्रपद वद्य पक्ष, त्यावेळेला सर्व पितृ अमावस्या असते. त्याच्यानंतर लगेच महालयानंतर सृजन आहे, सर्जन आहे, नवरात्र सुरू होतं. आणि नवरात्राची अधिष्ठात्री देवता देवी आहे. देवीची निरनिराळी रूप आपण ती आरती पाहणार आहोत. पण लक्षात घ्या ना, ती म्हणते सगळंच नष्ट झालं तर नवीन निर्माण करायला सीड्स पाहिजेत ना, बीज पाहिजेत ना, ती बीज मी राखून ठेवते. म्हणून असं काय आहे की जे पुढे राहायला पाहिजे चालू, मी आई आहे ना, आईच संतती खऱ्या अर्थाने चालू ठेवते. वडील जबाबदार असतातच, पण आई प्रत्यक्ष संततीची संस्कृती म्हणतात त्याला, म्हणजे संसार चालू ठेवते, तो प्रवाह सृष्टीचा. म्हणून ती अँटी क्लॉकवाईज नृत्य सुरू करते. शंकराचा पाय जर असा असेल क्लॉकच्या घड्याळाच्या दिशेने तर ती असं नृत्य करते, त्याला लास्य नृत्य म्हणतात. लास्य म्हणजे तेज. तिच्या ह्याच्यातून सर्जनाचं किंवा सृजनाचं तेज बाहेर पडत असतं, प्रकाश बाहेर पडत असतो. आणि ती बीज वाचवत असते ज्याच्यातून तिला नवीन सृष्टी निर्माण करायची असते. तिचं लास्य नृत्य आहे अँटी क्लॉकवाईज. शंकराला आपण प्रदक्षिणा घालतो ती अर्धी क्लॉकवाईज आणि अर्धी अँटी क्लॉकवाईज. आपण उजव्या हातानं प्रदक्षिणा घालतो अर्धी, आणि नंतर डाव्या हातानं प्रदक्षिणा घालतो. अरे ही पार्वतीची प्रदक्षिणा आहे, ती शिवशक्ती काही द्वैत नाही आहे, अद्वैत आहे. आणि त्यामुळे शिवाला प्रदक्षिणा घालताना काळाच्या ओघात नाश होणाऱ्या देहाबद्दल प्रार्थना करा. पण ज्यावेळेला उलट फिरतात त्यावेळेला कितीही नाश झाला तरी उरणार असं जे आत्मतत्व आहे, जो शुद्ध मी आहे, जो खरा मी आहे, त्याच्यासाठी प्रार्थना करा. मग मध्ये काय, मग तिसऱ्या शिखरावर काय, इकडे हा तांडव आहे, इकडे हे लास्य नृत्य चालू आहे, आणि मध्ये यांचं नित्य स्थिर नृत्य चालू आहे गणेशाचं. गणपती आणि नाचतो, अरे गणराज रंगी नाचतो. आपण किती म्हणतो गणपती आली की ते गाणे लागतात, शांता शेळकेंची रचना आहे ते. आणि तो इतका सुंदर नाचायला लागल्यानंतर गणेश तांडव विसरून पाहत राहतो याच्या नृत्याकडे. थुई 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 आपला सगळा तो देहाचा डोलारा सांभाळत ते नित्य नृत्य आहे. की तू ठीक आहे, तू राख, ठीक आहे, तुम्ही नष्ट करा, पण नित्य तम मूलाधार स्थितोसी नित्यम, मी नित्य आहे. आणि म्हणून विज्ञानाच्या भाषेत गणपती हा एक आकृती काढली तर ती गोल आकृती आहे. आणि कुठल्याही गोल वस्तूचं स्टेडी स्टेबल इक्विलिब्रियम असतं. कारण जमिनीपासून त्याचा आपण चेंडूचं उदाहरण नेहमी देतो, चेंडू आकार गणपती वगैरे व्यवस्थित बसतो. गणपतीच्या देहाचा प्रत्येक भाग डिस्प्रपोर्शनेट आहे, पण काय सुंदर मूर्ती दिसते. काय ते कान, काय ते डोळे, काय ते सोंड, काय ते कपाळ, काय ते पोट, बघा ना तुम्ही. अरे पण ज्या एकत्र आल्यानंतर हे आकार आहे ना, दिस इज डिव्हिनिटी, हे दिव्यत्व आहे. म्हणून गणेशाला नमस्कार करायचा असतो. म्हणून गणपतीला नमस्कार करताना एक महत्वाची गोष्ट आपण बघणार आहोत की ही जी 3 नृत्य चालू आहेत ना, कॉन्स्टंट, दॅट इज डिव्हाइन डान्स, कॉस्मिक डान्स शब्द त्यांनी वापरलेला आहे. हा सगळ्या विश्वात चालू आहे. विश्वात निर्मिती चालू आहे, विश्वात नाश चालू आहे, आणि विश्वात स्थिती सुद्धा आहे. त्या स्थितीचं प्रतीक गणेश आहे. ते वाईट
जाण्याचं हे प्रतीक गणेश आहे. नवीन निर्माण होण्याचं प्रतीकही गणेश आहे. म्हणून बाकीचे देवतांना निर्माण करण्याचे ब्रह्मदेव, हे मध्ये विष्णू प्रतिपालन करणारे आणि नाश करणारे गणेश, हे तिन्ही तुम्ही गणपतीत पहा. सगळ्या शक्ती गणपतीत पहा. अशा गणेशाला आज संकष्टीच्या निमित्तानं आपण नमस्कार करून थांबणार आहोत. पण गणपती ओम गंग गणपते नमः मला जर विचाराल तर हा मंत्र सगळ्या गणेशोपासकांचाच नव्हे तर विश्वाचा आणि हल्ली जे इंटरनेट आपण म्हणतो ना, त्या इंटरनेटचा हा जसं राष्ट्रगीत असतं ना, तसा विश्वमंत्र होऊ शकतो. कारण अथर्व शीर्ष हे गणक ऋषीने लिहिलेलं आहे. आणि चांगला गणक हा संगणक, हे लक्षात ठेवा. आणि संगणक म्हणजे असेल आणि गमतीनं म्हणतो पण तो आहे, तो माऊस आहे. तो माऊस म्हणजे उंदीर नाही आहे, तो शब्द निराळा तयार झाला असेल. पण उंदरावर चालतो तो जो गणक आहे तुमचा संगणक, ते करणारे स्तुती, ते आपल्या प्रेम समजावून देणारे गणक ऋषी आहेत. म्हणून या संगणकाचा जो स्वामी आहे, सगळ्या ज्ञानाचा जो स्वामी आहे, आणि सगळ्यांची गणना करून गणनेच्या पलीकडे अगणित, अनंत, असीम, अफाट, अथाह, अथांग असा जो अनंत आहे, त्याला नमस्कार करून थांबूया. श्रीराम समर्थ. श्रीराम. आज सुरुवातीला वक्रतुंड श्लोक पुन्हा म्हणूया आणि नंतर आपली नेहमीची उपासना करणार आहोत. शांत.